ॲग्रोवन टॉप 20 न्यूज। ओल्या काजूगराला मागणी वाढल्यामुळे त्याचे दर दुपटीने वाढले, त्यामुळे 50 बियांसाठी यंदा 100 रुपये मोजावे लागतात। मार्च महिना सुरू होताच काजूच्या झाडांना मोहर येतो आणि महिन्याच्या मध्यामध्ये झाडाला फळं येतात। या बियांची चमचमीत भाजी केली जाते। गेल्या वर्षी 50 ओल्या काजू बियांना 50 रुपयाचा दर होता आणि तो मात्र आता दुप्पट झालाय। काही ठिकाणी यांचीच वजनावर विक्री केली जाते, त्यातही भाववाढ झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। गुलटेकडी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची अवघी 130 ट्रक आवक झाली होती। दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत चालली आहे, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये सुमारे 10 ट्रकनं भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे। आवकेमध्ये झालेली घट आणि मागणी असल्यानं हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लावर, कोबी, घेवडा, पावटा यांच्या दरात देखील वाढ झाली होती, तर भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। शासनानं गाजावाजा करत 1.5 ते 2 महिन्यापूर्वी शासकीय तूर खरेदी सुरू केली आहे। मात्र मागच्या वर्षी तूर खरेदीचं नियोजन न केल्यामुळे यंदाही जेमतेम नोंदणी झाली आणि आतापर्यंत फक्त 17% शेतकऱ्यांची तूर खरेदी होऊ शकली आहे। मागील वर्षीच्या खरेदीदारांनी शासकीय तूर खरेदीकडे पाठ फिरवलेली आहे, त्यामुळे नोंदणी करून सुद्धा अजूनही तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना कासव गतीचा सामना करावा लागतोय। मागील वर्षी जिल्ह्यामध्ये तब्बल 4 खरेदी केंद्रांवर घोळ झाला होता आणि त्यामुळे फौजदारी कारवाईची नामुष्की ओढावली होती। तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूर रेल्वे, नांदगाव, खांडेश्वर आणि अंजनगाव, सुरजी या 7 ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून शासकीय खरेदी सुरू झाली आहे। मात्र ती खरेदी संथ गतीने सुरू आहे। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखान्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस त्याच्यामध्ये भर पडू लागली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या साखरेच्या कोट्यातील साखरेची अद्याप विक्री झालेली नसताना मार्चसाठी साखरेच्या कोट्यामध्ये 3 लाख टनांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे साखर कारखान्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे। तर फेब्रुवारी महिन्यासाठी साखर विक्री कोटा हा 21.50 लाख देण्यात आला होता। दरातील घसरणीमुळे अवघी 30% साखरच कारखानदारांना विकणं शक्य झाले आणि त्यातच मार्च महिन्यासाठी 24.50 लाख टन साखर विक्री करण्याचा कोटा निर्धारित करण्यात आलाय। त्यामुळे इतकी साखर विकायची कशी हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिलाय। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। सांगली जिल्ह्यामध्ये 81,93,547 मेट्रिक टन ऊस गाळप झालाय, तर 89,42,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। शेवटच्या टप्प्यामध्ये ऊस गाळप आला असताना बहुतांश साखर कारखान्यांची 266,12,12,725 रुपये इतकी FRP थकीत आहे। चालू वर्षी 16 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलाय आणि 12 साखर कारखान्यांचा हंगाम संपलेला आहे। मात्र FRP दिली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। विजय पाटील, साम टीव्ही, अकोला। तापमानातील चढ उतारामुळे अंजिराची फळं अपरिपक्व अवस्थेत झाडावरच सुकून जात आहेत, तसंच परिपक्व झालेली फळं देखील लवकरच सडतायत। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर इथल्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसलाय। दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये छाटणी केल्यानंतर फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये अंजीर फळांचा हंगाम असतो। अंजिराचं चांगलं उत्पादन मिळतं, मात्र यंदाच्या हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात मोठे चढ उतार झाले आणि त्यामुळे अंजीर फळ उत्पादक अडचणीत सापडले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। संत्रा बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि संरक्षित जलस्रोत देखील कोरडे पडले, त्यामुळे फळबाग जगवण्यासाठी शेतकऱ्यांवर 700 रुपयांमध्ये टँकर खरेदी करून ओलीत करण्याची वेळ आली आहे। पाण्याअभावी संत्रा झाडांवर असलेला मृगबहार शेतकऱ्यांना तोडून फेकावा लागलाय, त्यामुळे वरुड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। त्यामुळे संत्रा पट्ट्यातील समस्यांची दखल घेत या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रांवर किंमत समर्थन योजनेअंतर्गत 2018-19 हंगामातील हरभऱ्याची हमी भावानं खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील 33 जिल्ह्यांसाठी प्रति हेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे।
या अमरावती जिल्ह्यासाठी सर्वाधिक 12 क्विंटल तर बीड जिल्ह्यासाठी सर्वात कमी 1 क्विंटल 75 किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे। जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार आजपासून हरभरा खरेदी सुरू करावी असे आदेश सहकार पणन वस्त्रोद्योग विभागातर्फे देण्यात आलेत। तर राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघातर्फे हमी भावानं हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। मात्र अनेक ठिकाणी पोर्टलची लिंक मिळत नसल्यामुळे नोंदणीसाठी अडचणी येत आहेत। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही। जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं आयुक्तालयाकडे औषधी खरेदीचा प्रस्ताव पाठवला होता। मात्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आणि त्यामुळे मंजुरी मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। पण जिल्हा परिषदेकडून औषध खरेदीचा विषय आचारसंहिता काळामध्ये मंजूर करता येतो असा प्रस्ताव सादर केल्यानंतर पुणे आयुक्त कार्यालयानं या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे 37,50,000 रुपयांची औषध खरेदी 31 मार्च पर्यंत करावी लागणार आहे। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम। बँकेच्या चुकीमुळे वंचित राहावं लागलेल्या तालुक्यातील 144 पीक कर्जदार आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर नुकसान भरपाई मिळाली आहे। झाराप तालुका कुडाळ इथल्या भावई शेतकरी मंडळाच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे तब्बल 90 लाख रुपये नुकसान भरपाई पोटी मिळालेत। गेल्या 6 महिन्यांपासून या प्रश्नी प्रशासनाशी सुरू असलेला लढा संघटित शक्तीमुळे यशस्वी झालाय। तर एखाद्या शेतकरी मंडळाच्या सलग पाठपुराव्यामुळे इतकी मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच घटना आहे। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेतून कर्जाची कपात केली जात असल्याचं फरमान जिल्हा मध्यवर्ती बँकेनं काढलंय। नापिकीमुळे शासनानं दुष्काळ जाहीर केलेल्या मोर्शी तालुक्यातील आडगावच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झालेत आणि या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीनं नुकसान भरपाई म्हणून 10 ते 15 हजारांपर्यंतची रक्कम जमा केली आहे। मात्र 11 शेतकऱ्यांच्या खात्यातून अंदाजे 1 लाख रुपयांची रक्कम कपात करण्यात आली आहे। बँकेच्या या असहकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती। उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाशिम जिल्ह्यामध्ये पारा 35 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय। त्यामुळे थंड पाण्यासाठी गरिबांचे फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठाची शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानं लागलेली आहेत। मात्र व्यापाऱ्यांनी अहमदाबादमधून रंगीबेरंगी माठ बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्यानं स्थानिक कुंभारांनी मातीपासून बनवलेल्या माठाला मागणी कमी झाल्याचं दिसून येतंय। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम। दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर उर्वरित राज्यामध्ये हवामान अंशतः ढगाळ राहील असं सांगण्यात येतंय। राज्यामध्ये सध्या पश्चिमी चक्रवात असून उष्म्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। उन्हानं काहिली झालेल्या सांगली, मिरज आणि तासगाव शहर परिसराला अवकाळी रिमझिम पाऊस पडलाय। त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे, त्यामुळे सांगलीकर सुखावलेत। तर आज रंगपंचमीमध्ये मुलांनी पावसाचा आनंद घेतलाय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। सिंधुदुर्गमधल्या ऐनारी गावामध्ये पालखी नृत्याचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। वासरीच्या तालावर ढोल ताशांच्या गजरामध्ये हा भव्य पालखी नृत्य सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। अनंत पाताडे, साम टीव्ही, सिंधुदुर्ग। होळीनंतर आदिवासींच्या मेघनाथ यात्रेला सुरुवात झाली। अमरावतीच्या मेळघाटामध्ये आठवडी बाजार भरतो आणि याच बाजारात मेघनाथ यात्राही भरते। या यात्रेला सुरुवात झाली असून संपूर्ण परिसरात याची धूम पाहायला मिळतेय। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती। सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यामध्ये राहणारे मुल्ला कुटुंब गेले 20 वर्षांपासून पुदिना शेती करतायत। आपल्या 2 एकर शेतीतील 1 एकर हेच सुगंधी पीक ते करत असतात। वर्षभर मागणी असलेलं हे पीक आहे। तर लावणीपासून 3 वर्ष उत्पादन येतं याच्यापासून आणि पुदिना पिकातून कायम ताजा पैसा हाती येत राहतो। या पिकातूनच मुल्ला यांनी वर्षाला एकरी 2 ते पावणे 3 लाख रुपये मिळवत आपलं अर्थकारण स्थिर केलंय। त्यामुळे मुल्ला यांच्या पुदिना शेतीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।